दोन ग्रंथांमध्ये जर आपण तुलना केली तर गीता वाचत असताना आपल्याला थोडीफार रुक्षता जाणवते। तो जेवढं काही तो एक श्लोक बोललाय तो तेवढाच बोललाय, परंतु त्याच्या पाठीमागचा असणारा त्या पात्राचा, ज्ञानेश्वरी मधले असणाऱ्या त्या पात्राचा, त्याच्या अंतःकरणाच्या आतमध्ये असणारा जो भाव आहे, अर्जुनाला किंवा भगवंताच्या बद्दल काय वाटतं हे आपल्याला गीतेत पाहता येणार नाही, ते आपला ज्ञानेश्वरीमध्ये सहज पाहता येतं। भगवंताचं अर्जुनाच्या वरती किती प्रेम आहे, भगवंताच्या मनातले भाव अर्जुनाच्या विषयी काय आहे, हे आपल्या गीतेत सहज नाही सापडणार, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये सहज सापडून जाईल। त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर का सांगायचं झालं तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्या श्रीकृष्ण अवताराच्या आतमध्ये जे काही भाव कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये मांडायचे राहून गेले असतील ते भाव माऊलीनं या अवताराच्या आतमध्ये, ज्ञानेश्वरीच्या आतमध्ये मांडून टाकले, म्हणून त्याला भावार्थ दीपिका असं म्हणलं जातं।